ऐतिहासिक हुतात्मा नगरीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅलीद्वारे भारत मातेचा जयघोष. देशभक्तीची भावना जनमानसामध्ये जागृत करण्यासाठी व तिरंग्याबद्दल आत्मीयता निर्माण करण्याच्या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी मान खटाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दुपारी 12:30 वाजता हुतात्मा नगरी वडूज येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. हुतात्मा स्मारक येथे हुतात्मा परशुराम घारगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध अविरत लढणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करून या रॅलीची सुरुवात झाली. वडूजच्या हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्य सैनिक व त्यांचे उत्तराधिकारी, माजी सैनिक, शहीद जवानांचे आई वडील व वीरपत्नी, ज्येष्ठ नागरिकांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सौ सोनियाताई गोरे, माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खटाव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, विविध शाळा, अकॅडमी व महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक संघटनांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दहिवडी नगरपंचायतीमार्फत शहरात स्वच्छता अभियान. स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर दहिवडी नगरपंचायतीने शहरातील विविध करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसमवेत गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून शहरात स्वच्छता अभियान हाती घेतले. संपूर्ण शहरात स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्षा नीलम जाधव, उपनगराध्यक्ष सुरेखा पखाले, मुख्याधिकारी संदीप घारगे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक, नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील स्वराज, ज्ञानेश्वरी आणि चैतन्य करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियानामध्ये सहभाग नोंदवला. शहरातील सर्व महत्त्वाची ठिकाणे पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असून स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनी तेथे कोणत्याही प्रकारचा केरकचरा राहणार नाही, परिसरात दुर्गंधी राहणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे. दहिवडी नगरपंचायतीने समाज उपयोगी मोहीम हाती घेतली असून स्वच्छता मोहिमेमुळे शहरातील बराचसा कचरा कमी झाला असून शहर आता स्वच्छ व सुंदर दिसू लागले आहे. नागरिकांनी स्वच्छता अभियानाचे स्वागत केले आहे. कराड शहर पोलिसांची पुन्हा एकदा धडक कारवाई. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले अभिनंदन. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अत्यंत गतीने तपास करून घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आणले. यामध्ये सुमारे 27.5 लाख रुपये किमतीचे 27 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 51 मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या हस्ते गुरुवारी सायंकाळी 6 वाजता तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. कराड शहर आणि उपनगर परिसरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते, त्यामुळे सातत्याने तक्रारींचे प्रमाण देखील वाढत चालले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना तात्काळ कारवाईचे निर्देश दिले होते. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने अत्यंत गतीने तपास पूर्ण करून संशयित व्यक्तींना ताब्यात घेत घरफोडीचे 6 गुन्हे उघडकीस आणले. त्याद्वारे सुमारे 27.5 लाख रुपये किमतीचे 27 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 51 मोबाईल हँडसेट जप्त केले आहेत. कराड शहर पोलिसांच्या या कामगिरीची पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी चांगलीच दखल घेतली. त्यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या समवेत तक्रारदारांना मुद्देमाल परत केला. कराड शहर परिसरात गुन्हे प्रकटीकरण शाखेने अत्यंत चांगले काम केले आहे, त्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. कराड शहरांच्या घरफोड्या झाल्या होत्या, त्या घरफोड्यांच्या तपासासंदर्भाने कराड पोलीस हे शोध घेत होते. त्याच्यामध्ये तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे यशवंत काटवदे या आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालकही आहे आणि त्या मुलीच्या माध्यमातून रेकी करून तो नंतर घरफोडी करायचा असं निष्पन्न झालंय. अशामध्ये एकूण 5 अशा घरफोड्या, त्याच्यामध्ये 27 तोळे सोनं, जवळजवळ 14,80,000 असा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे. आणि तसंच जे नागरिकांचे मोबाईल हरवतात त्याच्यामध्ये ते जे CEIR पोर्टल आहे त्याच्यामध्ये केंद्र शासनाने चालू केलेलं, त्याच्यातनं शोध घेऊन जवळजवळ 51 मोबाईल हे आपण
परत मिळवण्यात सुमारे 12,20,000 किमतीचे 51 मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवलेलं आहे आणि तेही आता नागरिकांना देण्यात आले. नशामुक्त भारत अभियानांतर्गत कराड शहरात पोलीस दलाच्या वतीने मोटारसायकल रॅली. सातारा जिल्हा पोलीस दल व कराड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने नशामुक्त भारत अभियान 2025 अंतर्गत कराड शहरात गुरुवारी सकाळी 9 वाजता मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. व्यसनापासून तरुण पिढीला दूर ठेवत आरोग्यमय व सुरक्षित जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे हा या रॅली आयोजनामागील उद्देश होता. समाजात गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालून एक सशक्त व व्यसनमुक्त समाज घडवण्याच्या दृष्टीने रॅली काढून जनजागृती करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, कराड शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दत्त चौक येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. शहराच्या विविध विभागातून ही रॅली कृष्णा कॅनल येथे गेली. संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या आवारात रॅलीचे विसर्जन करण्यात आले. कराड शहर तर कराड तालुका आणि वाहतूक नियंत्रण शाखेतील अधिकारी व कर्मचारी या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकार यांचे तर्फे 15 ऑगस्ट 2020 रोजी नशामुक्त भारत अभियानाची सुरुवात करण्यात आलेली होती. नशामुक्त भारत अभियानाच्या अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे आज कराड पोलीस विभागामध्ये कराडचे अंतर्गत असणारे सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे अधिकारी अंमलदार यांचे तर्फे तसेच लोकसहभागात एक बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली होती. कराडमधील दत्त चौक ते संत गाडगे महाराज कॉलेज या मार्गावरून बाईक रॅलीच्या माध्यमातून आपण नशामुक्त भारत याच्यासाठी जनजागृतीचा संदेश दिलेला आहे. युवकांची नशामुक्तीकडे होणारी वाटचाल आणि त्याला वेळीच आवर घालणे, त्यासाठी समाजामध्ये असणारी जनजागृती, त्यासोबतच जे त्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांचे उपचार आणि पुनर्वसन असा हेतू अभियानाचा आहे आणि हे अभियानाचे 6वं वर्ष आपण राबवित आहोत. कराड तालुक्यातील बोगस मतदार नोंदणी विरोधात गणेश पवार यांचे आमरण उपोषण सुरू. प्रशासनावर केले थेट आरोप. कराड तालुक्यात बोगस मतदारांसंदर्भात नागरिकांच्या मनात नाराजी असून प्रशासकीय यंत्रणेच्या दिरंगाईच्या भूमिकेच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. कराड तालुक्यात विशेष करून दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत आहे. आतापर्यंत 4,000 हरकती दाखल झाल्या असताना देखील केवळ 10 प्रकरणे निकाली ठेवण्यात आली आहेत. महसूल प्रशासनाच्या दिरंगाईच्या कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी आहे. या प्रक्रियेतील विलंबामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी बोगस मतदारांचा विषय उपस्थित करून याविषयी जर लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले जाईल असा इशारा दिला होता. त्यानुसार आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे. मी तक्रारी अर्ज दिला होता. तक्रारी अर्जाच्या अनुषंगानं यांनी कोणतीही कारवाई केली नव्हती. तसेच पत्रकार परिषदेत त्यांना मी सांगताना सांगितले की 14 तारखेपर्यंत मी त्यांना अल्टिमेट दिला होता की तुम्ही यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा, अन्यथा मी आमरण उपोषणात बसणार आहे. परंतु यांनी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी मी आमरण उपोषणात बसलेलो आहे. जोपर्यंत यांच्यावरती कारवाई होत नाही, तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने जे नाव नोंदणी केलेली आहे त्यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही.